कहीं हम भूल न जाए या अंतर्गत अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 7व्या महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले। तर या परिषदेला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट अतुल पाटील आणि ॲडव्होकेट अश्विनी मुन तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन देखील करण्यात आले। आरपीआयच्या खात्यामध्ये आलेली होती, तेव्हा सगळे लोक त्या संस्थानामधून बाहेर निघत असताना टाळ्या वाजवत होते। तेव्हा माननीय कांशीरामजी साहेब म्हणतात, मेरे हाथ तो उठे थे लेकिन तालियां बजाने के लिए एक कानपडत भरावी काय या लोकांच्या ज्यांनी अशा प्रकारची युती केलेली आहे आणि तेव्हापासून समचा युगाची सुरुवात झाली असे माननीय कांशीरामजी साहेब म्हणतात। आणि काय हे जे लोक शिकले सवरले लोक जैसे डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर म्हणत होते, पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, अगर ये लोग पढ़े लिखे लोग अगर धोखा नहीं देते थे तो फिर क्या काम करते, वो काम मैं इनसे करवा लूंगा। आणि तशा प्रकारे आपल्याला दिसते की तेव्हापासूनच जेव्हा 6 डिसेंबर 1973 मध्ये त्या लोकांची मग बामसेट नावाची संघटनेची सुरुवात म्हणजे फक्त नीव टाकल्या गेलेली होती ती 1973 मध्ये गेली। ही नीव जी 1973 मध्ये टाकल्या गेलेली होती तिला 1978 मध्ये सुरुवात केल्या गेली, म्हणजे जवळपास 5 वर्षाचा हा कालावधी तिथे लागलेला होता। आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादी गरोदर महिला जी गरोदर असते तिला 9 महिन्याचा कालावधी लागत असतो प्रसूतीसाठी आणि जवळपास तो जो व्यक्ती आहे तो जो मूल येतो त्याला 100 वर्ष आयुष्य लागतात। आता जर का 1973 1978 पर्यंत 5 वर्षाचा हा कालावधी गर्भधारणेचा होता तर बामसे किती वर्ष जिवंत राहिली पाहिजे, 500 वर्ष जिवंत राहिली पाहिजे। आणि ही जर का आपल्याला जिवंत ठेवायची आहे तर असे महिला परिषदेमधून महिला तयार झाल्या पाहिजे। बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आपल्याला अशाच प्रकारे जिवंत ठेवायची आहे 500 वर्षासाठी। त्यासाठी आपल्याला समाज परिवर्तनाचे कार्य करायचे आहे, आपली ही चळवळ सुरू करायची आहे। आजच्या विषयावर एवढंच बोलते, इथेच थांबते। सर्वांना जय भीम। यंदा तब्बल 32 तासांनंतर पुण्याच्या वैभवशाली तरुण मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुमारे 4:30च्या आसपास टिळक चौकातून विसर्जन घाटावर मार्गस्थ झाली। निरंजन येळगाव येथील तरुण राजेश काकडे याने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या BSNL 350 फूट टॉवरवर चढून नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले। येळगाव धरण क्षेत्रात त्याची जमीन नगरपालिकेने अधिग्रहित केली। या जमिनीचा ताबा मिळावा या मागणीसाठी टॉवरवर चढून या तरुणाने आंदोलन सुरू केले। यावेळी प्रशासन आणि नातेवाईक यांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवले, तर बुलढाणा शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला त्याच्या नातेवाईकांसह ताब्यात घेतले। माझं नाव आहे राजू भीमराव काकडे। आणि माझी मी टावरवर चढलो होतो। माझी मागणी अशी आहे की बा समजा ते लोक आलते नगरपालिकेचे म्हणे बा तुमच्या वावरात गड्डे खणणे, उद्या आम्ही येतो गड्डे खणतो। आमच्या त्या वावरात आम्ही माळव लावले, काही शेपू, काही पालक, काही सांबार आणि काही दोडके लावले थोडेफार। तर मग तिच्यावर ते आले, बायको म्हणते बा ते लोक आलते न एवढंच सांगितलं त्यानं, असं लंब राहू द्या आणि बाकीचे गड्डे पाडतो आम्ही। म्हणलं बरं बा। मग मी तसा घरी आलो,
मग दुसरा विचार काही सुचला नाही बुवा, डायरेक्ट आलो बुलढाण्याला आलो की डायरेक्ट टावरवर चढलो, वर जाऊन बसून राहिलो. तुमची काय मागणी शासनाला? मग मागणी अशी की बुवा आमची जमीन आम्हाला, आता आम्ही 13 एकर तर दिली का नाही, बाकीचे आम्हाला खाऊ द्या बा पोटाम पोटभर. बाकी किती आहे? बाकी 65 मधली 13 गेली ना फक्त. तुमच्या इकडे तुमच्याजवळ किती जमीन आहे सध्या? माझ्याजवळ का 1.5 एकरच तिथं, 1.5 एकरच जमीन आहे आपली, ती बी सांड्याच्या काठाली. पण ती ढोरायला चारा पाणी सगळं पद्धतशीर करेल मी. आता जमीन जर गेली तर कसं करा आम्ही? लहान लहान वगैरे घेतली, त्याच्या म्हशी केल्या, दुसरा पर्यायच नाही. मग रत्नागिरीच्या राजाच्या विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पार पडला. विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांनी एकत्रित ढोल ताशे वाजवत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सहभाग घेतला. चालण्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काही दिवसांपूर्वी आरोपी असलम महमूद कुरेशी याने गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. परंतु कसाया विरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केले आणि निवेदनही दिले. जालनामध्ये 1 सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती, ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता. त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन FIR त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती. नंतर त्याच्यामध्ये नवीन BNSची 111 कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल, आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले. त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी 4-5 दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता. त्यामध्ये पोलीस टीम परभणी, पाथरी, मानवत, खुलताबाद, सिल्लोड, इव्हन हैदराबादला पण एक टीम, आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी, घनसावंगी, वरती हसनाबाद, हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला. त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला. एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे. आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती, एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि 3 आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणारा, त्यासोबत सोफियान कुरेशी, तसंच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासीन कुरेशी, असे 3 आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे. आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे. आणि आता आमचा सगळा पुढचा तपास, ही घटना नेमकी एक्झॅक्टली कधीची आहे, कुठे झालेली आहे, एक्झॅक्ट घटनास्थळ, नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणं असो, हे गोवंश कुठून आला, हे सगळे पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या 4 दिवशी पोलीस करणार आहे. आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि LCB या दोघांची टीम भरपूर 5 ते 6 टीमने 4 दिवसामध्ये खूप मेहनत घेतली. DYSP कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल SP आयुष नोपानी याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे. त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे, 10 ते 11 केसेस आहे, भरपूर केसेस त्याचे सुटलेले आहे आणि
एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे, राइटिंग में 324 हाँ अटक हमने किया है। हमारी टीम का ही सर्च कर रही थी, परभनी में ढूंढ रही थी, मानवत, पाथरी, अलग अलग जगह पे उसको अटक करने में सक्सेस मिला आहे फायनली। आणि जो मी सांगितलं, जो आम्हाला एक लिंक सापडलं होतं त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे। याच्यामध्ये मी पुढे बोलू पुढेच्या आता ह्या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता। काही लोकांनी, ठराविक लोकांनी अशी एक भूमिका, त्याची डिमांड होती की अटक बद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे, नाहीतर हे होणार ते होणार। पण हे थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही, कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते। प्रयत्न सुरू होता। आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला। मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता, 15 दिवस लागले असते, कारण सांगू शकत नाही। पण हे आमची प्रयत्नाला कुठेतरी यश आला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस, की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला। पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडळ होते, काही बिझनेसमॅन, जालनाचे व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे। आणि त्यामध्ये एक कौतुकची जो गोष्टी आहे की डीजे मुक्त बऱ्यापैकी 90% म्हणण्यामध्ये हरकत नाही, डीजे मुक्त होता। काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते, मोठा डीजे एकही मला दिसला नाही। आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य, ढोल, ताशे वगैरे आणि अतिशय सुंदर काहीतरी होते लावले होते। तर कुठे ना कुठे एक डीजे मुक्तचा जो आमचा आव्हान होता, 3 ते 4 वेळा आपण मीटिंग घेतली होती, त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला। आणि फक्त जालनामध्ये नाही तर इतर ठिकाणी पण, जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो, घनसावंगी असो, बोकडधन असो, करीब डीजे मुक्त झालेला आहे। तर एक अतिशय सुंदर पहल यावर्षी झालेली आहे। पुढच्या वर्षी एक वेळाबद्दल अजून जर झाला तर खूप चांगला होईल। यावर्षी हे सगळं प्रकरणामध्ये थोडा उशीर झाला आणि त्याचा फटका कुठे ना कुठे शेवटी महिला आणि मुलं यांना बसतो की त्यांना कमी एन्जॉय करता येते, कारण एकदा 11-12 वाजले की महिलाला घरी जावंच लागतो। जरी यंग पोरग तरी रात्रभर ते करू शकतात, रोडवर फिरू शकतात। पण अतिशय सुंदर मिरवणूक झाली आणि आता 4 वाजता अंदाजा पूर्ण विसर्जन त्याचं संपलेलं आहे। जो नवीन कुंड झाला नगरपालिकेच्या वतीने, त्यामुळे बराच स्मूथ विसर्जन करता आलेलं आहे आणि अतिशय सुंदर एक गणपती उत्सव पार पडल्यामुळे सर्वांना, नागरिकांना माझ्यातर्फे, पोलीस डिपार्टमेंटतर्फे आभार मी व्यक्त करू इच्छितो। कोकणात गणेशोत्सव काल उत्साहात पार पडल्यानंतर मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला। कोकण कन्या एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसद्वारे मुंबईकडे रवाना होत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसला तुडुंब गर्दी पाहायला मिळाली। विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशेले गाव आणि पाडा परिसरात सुमित कदम उर्फ लाला याने उत्पात माजवत गाड्यांची आणि दुकानांची तोडफोड करून तलवारीने महिलेसह अनेकांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले। या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। आमदार सुलभा गायकवाड यांनी हा मुद्दा थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर पोलीस निरीक्षक BR दराडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह संयुक्त कारवाई करून सुमित उर्फ लाला कदम याला अटक करत त्याची थेट धिंड काढली। विशेष म्हणजे या कारवाईचा मुख्य उद्देश परिसरातील त्याची दहशत संपवणे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे हा होता। Thank you.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांच्यात युतीची घोषणा झाली। मात्र टीम ओमी कलानी यांनी आम्ही भाजपासोबत नाही हे देखील जाहीर केले। एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या विधानावर प्रक्रिया देताना प्रतिक्रिया देत भाजपात किती गुन्हेगार आहेत हे देखील टीम ओमीचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी बोलून दाखवले। एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी मध्ये युती तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे महापौर बसणार असल्याचा दावा। यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उल्हासनगरमधील महायुतीमध्ये तिढा वाढण्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली। ओमी कलानी यांच्या अध्यक्षतेखाली काल आमचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेसोबत गठबंधन झालेलं आहे उल्हासनगरमध्ये। यापूर्वीही लोकसभेत पण आपलं गठबंधन आमचं होतं आणि त्या दोस्तीच्या गठबंधनाला कायम ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका समस्त टीम ओमी कलानीचे नगरसेवक पदाधिकारी सर्वांनी घेऊन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत ओमी कलानी हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेसोबत गठबंधनमध्ये असणार आहे। भाजपने तुमचे 2 नगरसेवक त्यांच्या पक्षात घेतला आहे आणि आता भाजप देखील युतीत असणार आहे, तर त्याबद्दल बघा, भाजपाने जे नगरसेवक घेतले आहे ते आमच्या पक्षाचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडी चिन्हावर निवडून आलेले काही नगरसेवक त्यांच्यासोबत गेले आहे आणि ते प्रोपगंडा करत आहे। ज्या नगरसेवकांच्या याच्यावर 2 नगरसेवक जे घेतले आहेत असं सांगत आहेत, त्याच्यातून एक नगरसेवक तो आमचा टीओकेचा आहे आणि एक नगरसेवक तो आमच्या पक्षाचा नाही। पण मी आताच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दिवसात टीम ओमी कलानीमध्ये जोरदार इन्कमिंग असणार आणि अनेक नगरसेवक आम्ही घेणार आहोत। भाजपसोबतची युतीबद्दल काय? भाजपसोबत आमचं युती नहीं। हम एनडीए के घटक पक्ष नहीं, हम सिर्फ और सिर्फ शिवसेना के साथ में है। किसके साथ जाना है, क्या करना है, आने वाले दिनों में ओमी कलानी जी तय करेंगे। धन्यवाद। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।